नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज मी तुमच्यासाठी परत एकदा घेऊन आली आहे मीशो हॉल। मीशोवरनं मी काही प्रोडक्ट मागवले। प्रोडक्ट म्हणजे मी काही टॉप्स मागवलेले आहेत। प्युअर कॉटन मधले हे टॉप्स आहेत, तर त्याचाच रिव्ह्यू मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे। तर हे जे टॉप्स आहेत हे प्युअर कॉटनचे आहेत आणि शिवाय 3/4 स्लीव्स असलेले हे जे टॉप्स आहेत ते मी मागवले। तर चला आजच्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटीचं बटन दाबा। बरं, तसंच हे जे मी तुम्हाला प्रोडक्ट्स दाखवते हे जर तुम्हाला परचेस करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे तिच्यावर जाऊनच हे परचेस करा। चला मग लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आहे हा पिवळ्या रंगाचा टॉप। जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, हे जे सगळे टॉप्स आहेत हे प्युअर कॉटनचे आहेत आणि ह्याच्या 3/4 स्लीव्स आहेत। हे पहा, ह्या टॉपची मी जी साईज मागवलेली आहे ती आहे एम। ॲक्च्युली मी सगळ्याच टॉपची साईज एम मागवली आहे, पण काही टॉप थोडे वेगळ्या साईजमध्ये आले ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन। तर हा जो टॉप आहे ह्याचं कापड चांगलं आहे, डिझाईनसुद्धा तशी सोबर आहे। डेली यूजसाठी आपण हा टॉप नक्कीच वेअर करू शकतो। तर हे पहा, हा टॉप मी घातला आहे, याच्या स्लीव्ज अशा आपल्याला 3/4 असे येतात। एम साईज मी ही मागवलेली आहे, व्यवस्थित फिटिंग याची बसली आहे। आता तो पुढचा टॉप मी तुम्हाला दाखवणार आहे, तो सुद्धा असंच 3/4 स्लीव्समध्ये आहे। तर हे पहा, सुंदर अशा ब्लू कलरमध्ये हा टॉप मागवलेला आहे, म्हणजे पांढरा रंग आहे आणि त्याच्यावरती निळ्या रंगाची डिझाईन आहे। पण ह्या टॉपचं झालं असं की मी एम साईज मागवली, पण येताना हे पहा एल साईज आली। बऱ्यापैकी हा ढगळा दिसतोय। आता हा घालून सुद्धा त्याचा काही उपयोग नाही आहे, कारण खूप ढगळा असा वाटतोय। तर हा टॉप मी रिटर्न करणार आहे। पण ह्याची जे कापड आहे ते खरंच छान आहे आणि जी डिझाईन तुम्ही बघू शकता थोडी मॉडर्न अशी डिझाईन आहे। म्हणजे आता मी जो हा येलो कलरचा टॉप वेअर केला आहे तर ही थोडीशी साधी डिझाईन वाटते, म्हणजे हा टॉप थोडा साधा वाटतोय, पण त्या मानाने ह्या टॉपची डिझाईन सुंदर दिसते असं मला तरी वाटतंय। तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये जरूर सांगा। तर याची सुद्धा 3/4 स्लीव्ज आहे, प्युअर कॉटनचा हा टॉप आहे। त्यानंतर कापड म्हणाल तर चांगलं कापड आहे, धुतल्यानंतर अजून हे भरेल। फक्त ह्याची साईज चुकीची आल्यामुळे मी हा टॉप बहुतेक रिटर्न करणार आहे। आणि हा टॉप सुद्धा 200 रुपयाच्या आतच आहे। याची किंमत आहे 184 रुपये। चला आता जो पुढचा टॉप मी मागवला आहे तर तो तुम्हाला दाखवते। हे पहा, असा मस्त सुंदर दिसणारा हा टॉप आहे। ह्याची साईज सुद्धा एम साईज आहे, ही बरोबर आली आहे। त्यानंतर ह्या टॉपला ह्याचं जे कापड आहे ते सुद्धा कॉटन असं म्हणताय, पण प्युअर कॉटन असं वाटत नाही। तर ह्याच्यामध्ये थोडंसं जे आपण म्हणतो ना पॉलिस्टर मिक्स असं कापड वाटतंय। स्लीव्ज बघा 3/4 आहे, स्लीव्जला सुद्धा इथे डिझाईन दिलेली आहे आणि गळ्याभोवती सुद्धा हे छान असं वर्क केलेलं आहे आणि हे म्हणजे छान असं वर्क दिसतंय बरं का। धुतल्यानंतर हे निघेल असं वर्क नाही आहे, दोऱ्याचं जे आपण म्हणतो ना तसं सुंदर असं वर्क ह्या टॉपवरती केलेलं आहे। तर हे पहा, हा शॉर्ट टॉप आहे आणि याची जी लेंथ आहे ती सुद्धा गुडघ्यापेक्षा थोडी वरती अशी आहे। चला आता हा टॉप मी तुम्हाला घालून दाखवते। तर हे पहा, असा हा टॉप आहे, त्याच्या गळ्यावरती छान डिझाईन आहे। गळा सुद्धा छान छोटासा आहे, खूप मोठा नाही, तर छान कम्फर्टेबल असा हा टॉप वाटतोय। स्लीव्ज सुद्धा खूप मोठ्या नाही आहेत, तर याच्या स्लीव्ज अगदी कम्फर्टेबल आहेत, म्हणजे तुम्ही कसाही हा टॉप वापरू शकता। त्यानंतर थोडंसं पॉलिस्टर मिक्स आहे, त्यामुळे याला इस्त्री करण्याची म्हणजे प्रेस करण्याची काही गरज पडणार नाही असं वाटतंय। चला आता जो पुढचा टॉप आहे तो तुम्हाला दाखवते। हे पहा, असा डार्क निळ्या रंगात, म्हणजे आपण ज्याला नेव्ही ब्लू कलर म्हणतो त्या नेव्ही ब्लू कलरमध्ये हा टॉप आहे। तर हे अजिबात कॉटन कापड नाहीये,
हे पूर्ण सिंथेटिक कापड आहे, सिंथेटिक मटेरियल हे आहे, पण ह्याची जी डिझाईन आहे ती छान सुंदर अशी दिसते। ह्याची साईजसुद्धा एम मागवलेली आहे, नशीब येताना सुद्धा एम आली। ह्याचं जे कापड आहे ते थोडंसं पातळ असं वाटतंय आणि हे सिंथेटिक कापड असल्यामुळे धुतल्यानंतर सुद्धा भरेल असं काही वाटत नाही आहे, म्हणजे थोडंसं हे पातळ असं कापड आहे। पण एक आहे की याला इस्त्री करण्याची गरज पडणार नाही, कारण पूर्णपणे सिंथेटिक कापड आहे। तर घातल्यानंतर हा टॉप कसा दिसतोय हे आता मी तुम्हाला दाखवते। तर हे पहा, हा तो टॉप आहे। याच्या स्लीव्हसुद्धा 3/4 आहेत, नेक छान छोटेसं आहे, गळा खूप मोठा नाही आहे। आपल्याला जनरली घरी वापरायला जे कम्फर्टेबल कपडे हवे असतात तर तसा हा कम्फर्टेबल आहे। ह्याचा एकच ड्रॉबॅक आहे की याचं जे कापड आहे ते सिंथेटिक आहे, कॉटन नाही आहे, पण बाकी याचा जो शेप आहे तो व्यवस्थित आहे। तर आता तुम्हाला मी पुढचा टॉप दाखवते। तर तो आहे हा, असा डार्क निळ्या रंगामध्ये आहे, जो मी आता वेअर केला आहे। तर तसाच रंग आहे, पण त्याच्यापेक्षा थोडासा पुढची जे शेड असेल थोडीशी अजून डार्क असा आहे। ह्याच्यासुद्धा 3/4 स्लीव्ज आहेत आणि असं फ्रॉकसारखा दिसणारा हा टॉप आहे। ह्याचं जे कापड आहे ते प्युअर कॉटन कापड आहे। आता दिसताना हे कापडसुद्धा थोडंसं पातळ असं दिसतंय, पण धुतल्यानंतर कॉटनचा असल्यामुळे हा नक्की भरेल। पण हे पहा, ते ह्याची जी साईज आहे ते मी मागवली होती एम, पण येताना एस आली आहे। पण तरीसुद्धा ही जी एस साईज आहे ती बऱ्यापैकी मोठी वाटते। तर काही टॉपचं कसं असतं, एम साईज जरी घेतली आपण तरी ते कधी आपल्याला छोटे होते। तर काही जे कंपनी असतात म्हणजे काही ब्रँड्सच्या तर त्या थोड्या मोठ्या असतात। तर तसं काहीसं असेल, मी मागवताना एम मागवली होती, पण ही येताना एस आली आहे, पण तरीसुद्धा ही मला बरोबर असं वाटते। तर मी हा टॉप तुम्हाला आता घालून दाखवते। तर मैत्रिणींनो, हा आहे तो टॉप। हे पहा, घातल्यानंतर ह्याचा जो गळा आहे तो थोडासा असा मला मोठा वाटतोय, पण फिटिंग जी आहे ती जरी एस आहे तरीसुद्धा मला थोडी सैल होते। बाकी ह्याच्या स्लीव्ज मी मगाशी सांगितलं 3/4 आहेत, तर 3/4 नाही आहेत, ते फुल स्लीव्ज आहेत। हातवर केल्यानंतर थोडेसे वर जातात। तर हे पहा, ह्याच्या ज्या स्लीव्ज आहेत त्या फुल स्लीव्ज आहेत। त्यानंतर हा असा फ्रॉकसारखा अगदी घेरदार असा हा ड्रेस आहे। हा प्युअर कॉटनचा आहे, फुल स्लीव्ज आहेत, ह्याला कट नाही आहे, हा फ्रॉकसारखा हा टॉप आहे आणि ह्याची किंमत आहे 200 रुपये। जर तुम्ही साईज वाढवली म्हणजे एम किंवा एल केली तर मे बी 219 ते 220च्या दरम्यान ती जाऊ शकते, पण जी एस साईज आहे तर तिची किंमत 200 रुपये आहे। तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये जरूर कळवा। हां, तुम्हाला जर हे टॉप परचेस करायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही ते परचेस करू शकता। मी तुम्हाला या टॉपबद्दलचं जे काही माझं मत होतं ते सांगितलं। काही टॉपचे जे कापड आहेत ते मला जरा वाटताना वेगळे वाटले होते, येताना वेगळे आले। काही टॉप खरंच खूप चांगल्या क्वालिटीचे दिसत आहेत आणि छान आले। आणि एक टॉप जो मी तुम्हाला मगाशी दाखवला त्याची साईज मी एम मागवली होती, पण एल आली, तर तो मी आता रिटर्न करणार आहे, कारण एल साईज म्हणजे खूप जास्त ढगाळ होते। आणि ह्या टॉपची मी एम साईज मागवली होती, पण येताना एस आली, पण बरं झालं की एस आली, कारण एस साईजच बऱ्यापैकी मोठी आहे, तर एम साईज अजून मोठी राहिली असती। तर मग चला, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते, पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।